मित्रांनो, आज आपण स्क्वेअर रूटचं एक एक्झाम्पल पाहू जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजे स्कॉलरशिप, नवोदय किंवा NMSच्या परीक्षेसाठी उपयुक्त असेल. असं बघा, एक्झाम्पल जर तुम्हाला स्क्वेअर रूटचं असं दिलेलं असेल तर या एक्झाम्पलमध्ये सोडवायचं कसं मी डायरेक्ट सांगतो. तुम्हाला स्क्वेअर रूट काढण्याची पद्धत माहिती असेल. बघा, 81चं स्क्वेअर रूट काय येतं 9. 9 नंतर डिवाइडमध्ये गेलं किती आलं 9 1 जा 9, 9 4 ला 36. त्याच्यानंतर काय आलं बघा, मी फक्त पुढची स्टेप लिहितो. हे 12 डिवाइड बाय 45 पुन्हा डिवाइड बाय काय आहे 50 आणि हे 36 कॅन्सल झाल्यानंतर काय आलं खाली किती आलं 4. 4चं स्क्वेअर रूट किती घ्यायचं 2 आलं. करेक्ट आहे. म्हणजे 81चं स्क्वेअर रूट 9 आलं. त्याच्यानंतर 9 ने डिवाइड कितीला केलं 36 ला. मग 36 ला इथं स्क्वेअर रूट आहे मग 4 आलं. 4चं स्क्वेअर रूट किती झालं 2. आता या 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2, 25 ला 50 आणि 25 हे स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणजे 45 ला डिवाइड मध्ये काय येईल 25 चं स्क्वेअर रूट किती आलं 5 म्हणजे काय येईल बघा 12 ॲज इट इज डिवाइड बाय इथे किती आलं 5 आलं. मग 5 ने जर 45 ला डिवाइड केलं तर आन्सर काय येते 9. काय येते 9. मग इथं डायरेक्ट इथपर्यंत आलं. त्याच्यानंतर घ्या ॲज इट इज ठेवा. 9चं स्क्वेअर रूट किती असतं बघा 3. बरोबर आहे. 9चं स्क्वेअर रूट ज्याला येत नाही त्याला 25 रूट बशा काढायला लावायचे आणि 1 झाली म्हणायचं. नाहीतर त्याला मग बघा 3 1 जा 3 आणि 3 किती 4 जा 12. बरोबर आहे. मग स्क्वेअर रूट मध्ये किती राहिलं 4. 4चं स्क्वेअर रूट किती आलं 2. फायनल आन्सर काय झालं 2. धन्यवाद.